बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील आणि पैसे कधी जमा होणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा कर्जमाफीच्या यादीत नाव कधी येणार असं शोधत असाल, तसेच कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार असे देखील जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की आज आपण या तीनही महत्त्वाच्या विषयांवरती अत्यंत सत्य आणि महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अर्ध्यावरती सोडला तर महत्त्वाची माहिती आणि तुमचा फायदा हातातून निसटू शकतो, म्हणूनच एकही सेकंद स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल आणि अद्याप देखील जर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा झाली नसेल तर मग पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का हे तुम्हाला समजणार आहे। तसेच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। इतकंच नाही तर कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील समजणार आहे। तसेच कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल हे देखील तुम्हाला समजणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत, जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून ही सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे। पैसे कधी जमा होणार, किती हजार रुपये जमा होणार, तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, सर्वात आधी पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता कोणतं काम करावं लागणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तसेच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही माहिती समजणार आहे, पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार का नाही हे तुम्हाला समजेल। त्यानंतर मग कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट बघूयात आणि त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किंवा पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेशन आणि रकमेचे आकडे दिसायला सुरुवात झाली आहे। जर तुमच्याही खात्यावरती असा आकडा दिसत असेल तर अभिनंदन, कारण की तुमचा पीक विमा मंजूर झाला असून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की क्लेम कॅल्क्युलेशन आणि रकमेचे आकडे हे नेमकं कसं बघायचं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासू शकता। पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि मग पीक विम्याच्या पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेशन किंवा काही जर रक्कम दाखवत असेल तर मग तुमचा पीक विमा मंजूर झाला असं समजा। जर तुम्हाला घरबसल्या मोबाईलमध्ये पीक विम्याच्या पोर्टलवरती अर्जाची स्थिती तपासता येत नसेल तर मग काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊ शकता, ई सेवा केंद्रावरती जाऊ शकता, आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊ शकता। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पीक विम्याचं पोर्टल तपासायचं आहे। म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती समजेल। जर पीक विम्याच्या पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेशन किंवा काही रक्कम जर दाखवत असेल तर मग समजायचं पीक विमा मंजूर झाला। आता तुम्हाला हे काम करावंच लागणार आहे, म्हणजेच की पीक विमा जमा होणार का नाही हे तुम्हाला समजेल। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही तुमच्या गावातील
CSC सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पीक विम्याचं पोर्टल तपासा. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. पीक विम्याच्या पोर्टलवरती जर काही रक्कम दाखवत असेल तर मग समजा की पीक विमा मंजूर झाला आणि पीक विम्याच्या पोर्टलवरती जी काही रक्कम दाखवत असेल ती रक्कम मग तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु थांबा, लगेच घाई करू नका. पीक विमा मंजूर झाला म्हणजे लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले असं नाही. तर बघा, ज्या भागांमध्ये नुकसान 10% आत आहे तिथं विमा कंपन्या थेट वाटप करतील, पण जिथं नुकसान जास्त आहे तिथं राज्य सरकारचं पूरक अनुदान आल्यानंतरच उर्वरित रक्कम खात्यावरती जमा होईल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पीक विम्याचं पोर्टल लॉग इन करा. जर मोबाईलमध्ये तुम्हाला काही जर या ठिकाणी समजत नसेल तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन पीक विम्याचं पोर्टल तपासू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. जर क्लेम कॅल्क्युलेशन दिसत असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही, तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पीक विम्याचं पोर्टल लॉग इन करा आणि तुमचं स्टेटस तपासा. जर मोबाईलमध्ये तुम्हाला पीक विम्याचं स्टेटस तपासता येत नसेल तर मग तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊ शकता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पीक विम्याचं स्टेटस तपासा. पीक विम्याच्या पोर्टलमध्ये तुमच्या स्टेटसमध्ये जर क्लेम कॅल्क्युलेशन दिसत असेल, त्या ठिकाणी जर काही रक्कम दिसत असेल तर मग नक्कीच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घ्या. ज्या देखील शेतकऱ्यांच्या पोर्टलवरती म्हणजेच की पीक विम्याच्या पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेशन आणि काही रक्कम दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची ही पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भातील देखील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अपडेट तुम्हाला समजली असेल. ज्या देखील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पोर्टलवरती क्लेम कॅल्क्युलेशन आणि काही रक्कम दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार हे तर तुम्हाला समजलं आहे. तसेच पीक विम्याचं पोर्टल या ठिकाणी म्हणजेच की पीक विम्याचं स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जाऊ शकता, आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता, सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता. हे देखील तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बघू शकता, आता सर्वात महत्त्वाचा विषय शेतकरी कर्जमाफी आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठी काय. तर बघा, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यासाठी OTS म्हणजेच की वन टाईम सेटलमेंट प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेत 2 लाखांवरील उर्वरित रक्कम भरून तुम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळवू शकता. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना घाबरण्याची, काळजी करण्याची काहीच गरज नाही. जर तुमचं 2 लाखांचं कर्ज 2 लाखांपेक्षा अधिकचं जर कर्ज असेल तर जी काही 2 लाखांपेक्षा वरची रक्कम आहे ती तुम्हाला भरावी लागेल आणि त्यानंतरच तुमचं 2 लाखांचं कर्ज माफ होईल. हे सर्वांनी लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, बघा, ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे अजून पहिल्या यादीमध्ये आले नसतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे आणि आता लवकरच दुसरी यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे जर कदाचित तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, तुमचं नाव दुसऱ्या यादीमध्ये येऊ शकतं. हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, बघा, महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी जुलै महिन्यामध्येच जाहीर करण्यामध्ये आली आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये निवडक पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यामध्ये आली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना
काळजी करण्याची काहीच गरज नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार? तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC पूर्ण करून घ्यावे. तसेच ॲग्रीस्टॅकमध्ये जर नोंदणी केली नसेल तर ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. ही 2 कामे पूर्ण असतील तरच कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं देखील कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर आजच बँकेमध्ये जा. बँकेमध्ये गेल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC पूर्ण करून घ्या आणि ही EKYC पूर्ण झाल्यानंतर मग खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्या. ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी असेल तरच कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची ही देखील कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची पहिली यादी जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध झाली असून आता दुसरी यादी देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीमध्ये जर नाव आलं नसेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी लगेच बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. ही EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याचबरोबर ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करावी, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आता या ठिकाणी ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे, ज्या शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण केलं असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पुन्हा सांगत आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. ज्या देखील शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC पूर्ण करावी आणि ही EKYC पूर्ण झाल्यानंतर खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घ्या. तसेच ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. जर पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही तर मग दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण या ठिकाणी पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील महत्त्वाची अपडेट बघितली. त्यानंतर कर्जमाफी संदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आणि आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, सध्या सोशल मीडियावरती आणि काही चॅनल्सवरती फिरणाऱ्या 2 हप्ते येणार अशा बातम्यांवरती मुळीच विश्वास ठेवू नका. शासनाकडून असा कोणताही निर्णय किंवा अधिकृत घोषणा झाली नाही, त्यामुळे या अफवांवरती विश्वास ठेवणे चुकीचे आहे. पण एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजेच की RKVY योजनेअंतर्गत कृषी यंत्रीकरणाच्या अनुदानासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून 500 कोटींपेक्षा जास्त निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रॉली, नांगर किंवा इतर अवजारांचे अनुदान थकीत होते तर ते अनुदान आता लवकरच वितरित होईल, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता मग नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता सध्या प्रलंबित असून शासनाकडून कोणतीही नक्की तारीख जाहीर झाली नाही. राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक भार व कर्जमाफीच्या निर्णयामुळे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमुळे शासनासमोर आर्थिक ताण असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब झाला आहे. मागील काही चर्चानुसार नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता मिळून एकत्र 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. मात्र अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम आहे. सरकारनं नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील कोणतीच घोषणा केली नाही, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे अद्याप देखील स्पष्टपणे
सांगता येणार नाही. सध्या सूत्रांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की लवकरच पैसे जमा होतील, परंतु सरकारनं अद्याप देखील कोणतीच घोषणा केली नाही आणि त्यामुळे सध्या राज्य सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी देखील बघायला मिळत आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब होत आहे, परंतु सध्या जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होत आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकारकडे एक मागणी आहे, सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणं देखील आवश्यक आहे, कारण की जो हप्ता मागील काही महिन्यापूर्वीच जमा व्हायला पाहिजे होता तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी बघायला मिळत आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे, अत्यंत गरज आहे. मग अशा ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर मग या योजनेचा फायदा तरी काय आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करावा अशी देखील आपण या ठिकाणी मागणी करत आहोतच. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सध्या कर्जमाफीचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात होत आहे. ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं आहे, तसेच यादीमध्ये नाव आल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण म्हणजेच की KYC केले आहे, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या पोर्टलवरती या ठिकाणी म्हणजेच की क्लेम कॅल्क्युलेशन आहे का नाही, रक्कम दिसत आहे का नाही हे जर तपासलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचं पोर्टल तपासा. म्हणजेच की तुम्ही काय करा, जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पीक विम्याचं पोर्टल तपासता येत नसेल, पीक विम्याचं स्टेटस तपासता येत नसेल, तर मग तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवरती जा आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पीक विम्याचं स्टेटस तपासून घ्या. पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासल्यानंतर आणि त्या ठिकाणी जर क्लेम कॅल्क्युलेशन आणि काही जर रक्कम दिसत असेल तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही CSC सेंटरवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही पीक विम्याच्या पोर्टलवरती तुमचं स्टेटस तपासलं आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला काही रक्कम दाखवत असेल, समजा जर त्या ठिकाणी 10,000 रुपये दाखवत असेल तर मग तुमच्या खात्यावरती 10,000 रुपये जमा होतील. जर त्या ठिकाणी 20,000 रुपये दाखवत असेल तर तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये जमा होतील. आणि त्या ठिकाणी जर 0 असं दाखवत असेल किंवा काहीच रक्कम दाखवत नसेल तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच की या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला तुमचं स्टेटस तपासावं लागणार आहे आणि पीक विम्याचं स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर या ठिकाणी जाऊ शकता. पीक विम्याचं स्टेटस तपासा. पीक विम्याच्या स्टेटसमध्ये जर काही रक्कम दिसत असेल तर पैसे जमा होतील आणि रक्कम जर दिसत नसेल तर मग पैसे जमा होणार नाही. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. शेतकरी बांधवांनो, कोणतीही खोटी माहिती किंवा अफवांना बळी पडू नका. शेती आणि सरकारी योजनांच्या अशाच 100% खऱ्या आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती बघायला मिळेल. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.